ए चिंगे चिंगे मी पाणी भरायला चालली बघ. मम्मी मी पण येणार पाणी भरायला. मम्मी थांब मला पण यायचंय. मम्मी मी पण येणार आहे पाणी भरायला तुझ्यासोबत. अगं चिंगी बा तू कशाला उगाच तिथं? तू काय कर घरात बस आपला अभ्यास करत. मी आहे ना एवढं एक बकेट आणते आणि एवढी ना कळशी घेऊन येते पाण्याची पटकन. तू बस घरात उगाच नको येऊ माझ्या मागं मागं. मम्मी तू कधी पण अशीच काम करते. मला यायचं म्हणलं की तू अशी म्हणते सारखं अभ्यास कर अभ्यास कर. जा मी नाही आता मी तुझं अजिबात नाही ऐकणार. मला यायचं म्हणजे यायचं. मी नाही तुझं ऐकणार जा. अगं चिंगी बा तुला अभ्यास कर का म्हणते या? तू आता बाकी का नाही मग नंतर अभ्यास केला का नाही खूप अभ्यास केला ना मग आपण आहे ना असं मोठी तुझी मॅडम होणार. हा म्हणून तुला म्हणते अभ्यास करत जा. अगं मम्मी पण मी अभ्यास केलाय की आता किती करू अभ्यास. माझा आहे ना 2 वेळा झाला अभ्यास करून. आता मला अभ्यास करून करून कंटाळा आला. मला आता यायचंय तुझ्यासोबत पाणी भरायला. मी येणार आहे. काय ऐकतच नाही बरं का सारखं अजिबात तिथं घरात बस बस म्हणलेला. बरं ठीक आहे चल लवकर पटकन. मग आता कळशी घासती पटकन आणि चल मग पटकन यायचं इथं. शांताबाई पाण्याला चालली बरं का. ए शांताबाई शांताबाई थांब की मला येऊ दे शांताबाई. अगं बाई कोण काजल ये चल लवकर पटकन. तू पण आली पाण्याला. चल अगं काय आता पाणी संपलं होतं घरातलं. म्हणलं आता 1 हांडा पाणी आणा पटकन ना. काय रे शांताबाई आता तू माझ्या घरासमोरून गेली मग मला आवाज द्यायचा की मला पाणी भरायला जायचं म्हणून. मला पण यायचं होतं ग. मला दिसली तू म्हणलं आता चल आवाज तर द्यावा तुला. अगं तुला म्हणणार होती यायचं का पाण्याला म्हणून पण म्हणलं घरात काय काम करत असेल स्वयंपाक पाणी सकाळ सकाळ म्हणलं कुठं आवाज द्यावा म्हणून म्हणलं आपला आणावं 1 हांडा. आता तू मागणं आवाज दिला. आता मला काय माहिती तुला पाण्याला यायचं होतं म्हणून. गर्दी खापशावरले होय ग. अगं मी अजून गेलीच नाही काय 2 हांडा आणायच्यात. आता ही पहिला हांडा आणायला चालली मग तेवढा तू आवाज दिला. आता काय माहित गर्दी आहे का नाही. मम्मी मी हापसते थांब. अगं चिंगी बाळा ते आहे ना त्या पार्वती काकूला पटकन भरायचंय. तुला येतं हापसायला सर तुला नाही येणार हापसायला. मी हापसते तू इथे ना कळशी थांब. नाही मम्मी नाही थांब मला हापसू दे. थांब 1 वेळेस हापसू दे मग नाही आलं तू हापस थांब जरा. अगं चिंगी बाळा मला ना एवढी येणं बादली भरू दे मग नंतर तू तुझी मम्मी बस बाय बरं दिवसभर काय भरायचं. थांब मला एवढी येणं बादली भरू दे. काम आहे मला लय घरात. पार्वती तुलाच काम आहे आम्हाला नाही काम ग. अगं थांब की आता मला पण माझी मी कुठं लय भांडी आणले ते कळशी तर भरायची पटकन ना. माझी भरती कळशी मग भर बाय तुझी बादली भरायची तर. आणि दिवसभर भरत बस काय आता तेवढंच काम म्हणजे तुलाच काम आहे आम्हाला कामच नाही आहे का नाही. काय बाय जाऊ दे तुला बोलण्यात काय अर्थच नाही. तुला लगेच भांडायला उठते. काय ग विमली पार्वती काय भांडणं करत आहे का? तुम्हाला भांडणाशिवाय काय दुसरं सुचतच नाही काय का? अगं शांताबाई ओके चिंगी नाही म्हणते मी हापसते पाणी भरा नाही तर मला भरून द्या नाही तर. आणि परत मलाच म्हणते की तू भांडायला उठते नाही करते. विमलीला सांगवाय नीट गे आधीच तर त्या दिवशी माझ्या नवऱ्याने मारले ह्या विमलीमुळेच मारलंय बघ. आणि शांताबाई तू पण तिची साईड घेते कारण ती तुझी लय मैत्रीण चांगली आहे बघ. त्यामुळे ना कसं मला तुझ्यासोबत पण काय बोलायचं नाही बाया. तुम्ही सगळे ना एक आहेत मी एकटी तुम्ही मला एकटीला सगळेजण भांडता. अगं पार्वती मैत्रीण असलं नाही असलं काय नाही. मी फक्त खऱ्याची साईड घेते. आता ठीक आहे विमले ती पार्वतीला भरू दे बरं तू नंतर भर राहू दे. अगं शांताबाई असं कशी बोलते? पार्वतीच्या आधी मी इथं आलेली. मी आधी नंबर लावलेला मग पार्वतीला माझा नंबर देऊ का? मला काही कामच नाहीये का? नाही मी ना माझा नंबर भरणार. मी नाही पार्वतीला माझा नंबर देणार आहे. अगं विमले भिकारडे मला तुझा नंबर नको पण मला कोणाचे उपकार नको. भर पटकन आणि माझा दुसरा नंबर आहे ना तर मला भरवती पटकन. नाही तर तुझी कळशी देईन तिकडे फेकून सनी बघ. हा लवकर आवर पटकन मला कामधंदा आहे. तुझ्यासारखी मोकळी नाही भांडायला मी. अरे पार्वती तूच भिकारडी आहे आणि माझ्या कळशीला हातच लावून बघ बरं. हा नाही तुझा हात तोडून तुझ्या हातात दिला ना तर नावाची विमली नाही सांगून ठेवते बघ. हा माझ्या नादी नको लागू बघ. सकाळ सकाळ आपण पाणी भरायला आलो ह्या दोघी ना खरं हापशावाले घ्यायचे ना भांडणच असतात बाय. कधी असं नाही की नीट बोलल्यात आणि गोड बोलल्यात म्हणून सारखी भांडणं. विमले तुझी एवढी हिंमत आहे का माझा हात मोडून टाकायला होय का? लय स्वतःला शहाणी समजते काय हा होय का? माझ्या त्या दिवशी माझ्या नवऱ्याने हाणलं तर तुला लय आनंद झाला असेल आहे का नाही? दुसऱ्यांची भांडणं बघायला ना तुम्हाला लय आनंद होतो एवढं लक्षात ठेवा. माझ्या नवऱ्याने हाणलं ना हे तुम्हाला शांताबाईला तुम्हाला सगळ्यांना आनंद झाला. मला चांगलं माहिती आहे बघ. हा तुम्ही लय जळकुटे आहेत माझ्यावर जळत राहता. अगो बाई पार्वती आता मी कशाला बजळू? तुझी त्या भाऊजीने तुला हाणलं तू डायरेक्ट आपण मुरडा पार्टी करायचं तर तू भांडण उकरायला लागली काढायला लागली काय पण बोलून सनी म्हणून तुझ्या नवऱ्याने हाणलं ना. आम्हाला कशामुळे आनंद होईल? आम्हाला आनंद होत असेल तर तुला मुरडा पार्टीला आम्ही सामीलच केलं नसतं. उगा माझ्या काही नको आरोप लाव बघ. अगं शांताबाई मला माहित आहे तू आहे ना सगळ्यांना चांगलं बोलती पण तू आहे ना तुझ्या मनात आहे ना लय कपटपणा आहे बघ. हा एवढं मला सगळं माहित आहे. दुसऱ्यांना तू आहे ना दुसऱ्यांना उल्लू बनवत असतील. मी नाही बनवू शकत कळलं का? तू दुसऱ्यांना बनव पागल. मी नाही बनणार. हा तुझ्या बोलण्याला हे गोड बोलण्याला अजिबात फसणार नाही बघ. हे का काजू कशी बोलती? हिला काय लाज वाटते का नाही? हा तुझ्या जिबीला हाडबीड आहे का नाही होय ग? मला असा आरोप करते. हा थोडंसं जनाची नाही मनाची असते तुला थोडी लाज होय ग? काय सगळ्या गावाच्या सगळ्या बायांना भांडत राहते होय ग? तुला काय कामधंदा आहे का नाही भांडण्याशिवाय? अगं शांताबाई माझी नको लाज काढ. तुझ्या मैत्रिणीची लाज काढ. तिला लाज आहे का बघडा आहे का? तिला मला पाणी भरायचंय उशीर होतोय मला आणि ती कुशाला टाइमपास करत बसली. ती पुरीला हापसायचं तर स्वतः हापसायचं सोडून सनी टाइमपास करत बसली माझ्यासोबत भांडत बसली आणि मलाच म्हणते की भांडकडू आहे म्हणून सनी. तुम्ही सगळ्या बाया आहे ना भांडकडू आहेत. मी आहे ना अजिबात कोणासोबत भांडत नाही काय. तुम्ही माझ्या नादी लागता. हो बाई ही पार्वती काय बोलते? पार्वती मला तुझ्यासोबत अजिबात बोलायचं नाही बाई. सकाळ सकाळी मला तुझं थोबड पण बघायचं भांडायचं पण नाही काहीच नाही. तुला भांडायचं असेल तर तिकडे जाय तुझ्या दुसरीकडे कुणाला भांडा मला नको भांडू बाय रे. सकाळ सकाळ अख्खा दिवस खराब जातो. अगं शांताबाई तुझं थोबड कुठे चांगले? तुझं थोबड बघून माझा दिवस खराब जातो. ते विमलीचं तर बघितलं डबलच खराब जातो बाई. ही विमली कशाला सकाळ सकाळी ना मला देवाचं बघत असते चेहरा. तुमच्या असं थोबड बघत नाही नसतं थोबड बघत नाही कोणाचं कळलं का?
अगं पार्वती, दुसऱ्याला नासक नको म्हणून, स्वतः किती नासकी बघ. एवढं घाणारडे शब्द वापरते, तुला काय कळतं का नाही होय गा? काय तू बाई का काय होय गा? खरंच आहे ना, तू आमच्या गावामध्ये ना खरंच तू स्वतः नासकी आणि दुसऱ्यांना म्हणते बघ. अगं विमले, तू तर आहे ना सगळ्यात भांडते बघ, तुझी लायकीच नाही माझ्यासोबत बोलायची. आणि ती शांताबाई ही सगळे तुम्ही सगळ्या बायांना भांडकुडे आहेत बघ. माझ्यासोबत मुद्दाम भांडायचं तुम्हाला, माझ्यासोबत भांडणं करून सनी ना तुम्हाला काय आनंद भेटतो काय माहित. शांताबाई, पार्वतीला नीट सांग बरं का, नाही तर मी तिला हाणीन बघ. ती काय माहिती का आती बोलायला लागली बघ, आता काही शब्द वापरायला लागले घाणारडे, तिला नीट सांग बघ, नाही तर उगाच आहे ना हाणामारी होईल आणि तिचा हाणा देऊन फेकून सनी मी. अगं विमले, तू काय माझा हांडा फेकते, तुझाच फेकते, थांब मी. चल आता तुझी कशी फेकून दिली, काय करायची कर, आता माझी बादली भरते. चल तुला काय करशील ग, डायरेक्ट मला अशी म्हणती. काय करूच नाही शकत. चल माझी कशी फेकली, माझी कशी फेकली होय ग, बिखरच होती. आता माझं तुला आहे ना, आता तुझी बादली पण कशी फेकून देते, तुला चांगली कशी तुडवते बघ. माझी कशी फेकली होय ग, सकाळ सकाळ तुला भांडणाचा जोडतो, माझ्यासोबतच कशामुळे भांडत असते प्रत्येक वेळेस. हे माझी इथं पुढे नादी लागून त्या दिवशी डोळा फोडलाय ना, आता तुझं ना सगळं डोकं फुरती बघ. मला आहे ना, तू अक्षरशः मला बोलते ना, तू तुझं कसं डोकं फुरती बघ आता. मी ग बसली, माझा डोळा फोडला तर मित्र काय ग बसणार का, मी तू माझा डोळा फोडला ना, आता तुझा डोळा फुटते. मला बोलते डायरेक्ट, भिकारी बोलते, हे बोलते. केस सोडून केस सोड, थोबड तोडे, केस सोडून लागतील का नादी बोलशील का घाणारडा थोबड तोडीची. काय काय बोलते होय ग, मला किती घाणारडा शिवाय दिशील का सांगलो का. आता दिवशी डोळा फोडला उगा बसली, भांडण लागली सगळी माणसांची पण तुझ्यामुळं. होय ग, बोलशील का सांगलो पटकन, आता तुझी ना चांगली झिर होतीच बघ मी. अगं विमले, भास्कर विमले, अगं मरण किती, पार्वती कशाला उगा नसलेलं काय बॅग आहे, काय काजल ग, यांची सगळ्या भांडण सोडू गए ना, तर एकामेकीला ना मग मारून टाकतात बॅग आहे, काय बाय येतं का काय येत बॅग आहे आपल्या गावात. सोड लवकर पटकन, सोड, तुला म्हणते सोड विमले. ऐक माझं घर, मी एवढं तुला सांगते का, थोडं लोक आजूबाजूची बघतात. अगं काही इज्जत घालवायला लागतात आपल्या गावात मध्ये. ती लोक एवढी बघत ती करतात, हसतात आपल्यावर, तुम्हाला कसं कळत नाही ग बाई विमले. पार्वती उठ पार्वती, लवकर पटकन. नाही शांताबाई, हिने माझा त्या दिवशी डोळा फोडला होता ना, आता हिचा चांगला बदला घेते बघ मी. हो मागं दोघी पण हो मागं पहिले बस करा तुमची भांडणं, बस झालं. तुमची आता सकाळ भांडणच बघू का मी होय. अगं शांताबाई, मला काय बोलते त्या पार्वतीला बोल ना, तिने जो आलेला ती कधी पण तुला माहिती आहे ना कुणासोबत पण भांडत राहते माणसाने. विमले भांडू दे तू, मागं पहिले जाऊ दे, तिला भरू दे पहिले पाणी, आणि जाऊ दे तिला. तू आहे ना नंतर भरी भांडणं घे ना, तिला पाणी भरू दे पहिला. तुझा नंबर असेल तर तिला भरू दे पहिला, जाऊ दे, काय होत नाही एवढं, तू मागं पहिले. अगं शांताबाई, तू पण मलाच का बोलते, ते पार्वतीची चूक आहे तुला माहित नाही का, तरी पण तुम्हालाच बोलत राहते. अगं विमले, माझी चूक नाही, तुझी चूक आहे, एवढं लक्षात ठेव. मी आहे ना पाणी भरत होती आणि तुमचा टाइमपास चालला होता, तुम्हाला काय कामधंदा नाही ना माहिती केला, म्हणून मी हापसते तू हापसते हे करत होता तुम्ही. बघ शांताबाई, माझ्या पुरीला पण कशी बोलते आहे का, माझ्यासोबत भांडती बस, माझ्या पुरीला सुद्धा बोलायला लागली बघ. आता तूच बघ तुझ्या कानाने ऐकते बघ काय बोलते ते. पार्वती काय करते, तू जाईना पटकन पाणी भरते, बादली काय हांडा हायती भर, आणि तू जा इथून. मी सांगते पडते विमले काय सांगायचं, तू जा पहिली इथून, जा पहिली पाणी भरून जाता, उशीर होतोय ना. जा, माझा नंबर घेऊन मी विमलेला सांगते. विमले मागे सर, तू तुझा नंबर आहे ना तर असू दे, तिला भरते पहिल्यांदा. अगं शांताबाई, माझा नंबर होता ना पहिला, तू तिला कशामुळे दिला बरं. अगं विमले, तू तर समजून घे की ते पहिला नंबर घेतला आणि दुसरा नंबर घेतला, आणि ती भांडणं वाढत भांडणं एवढं सगळी एवढं हंगाम होतं, ती नंबर घेऊन ती गेलेली बरी की पहिली. तुला काय आता बरं, आता डायरेक्ट तुला काय पाणी भरायचं येते काय. हो माझ्या भावांनो बहिणींनो, हे बघा आमच्या गावात आहे ना का पाणी वाचून आहे ना अशी भांडणं करतात बघा ही बाया. तुमच्याकडे होतात का भांडणे, सांगा बरं नक्की कमेंट मधून. आणि आमच्या गावामध्ये ना ही विमली आणि पार्वतीसले भांडत राहतात बघा, सारख्या भांडणं करतात बोलता त्यांची हाणामारी पण होती. काय करावं त्यांना किती समजून सांगितलं पण ऐकत नाही बघा. तुम्ही सांगा बघा आता ह्या दोघींना समजून सनी. नाही हो माझ्या भावांनो आणि बहिणींनो, ती पार्वती तीच भांडणं काढते बघा उकरून सनी. तुम्ही सांगा बघा ती पार्वती चुकीची का मी चुकीची म्हणून सनी. बरं जाऊ दे सगळं. आजचं व्हिडिओ कसं वाटलं तुम्हाला. व्हिडिओ जर आवडला असेल, तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज तेवढं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या घंटेवर तेवढं क्लिक करा, जेणेकरून आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. चला तर मग माझ्या भावांनो आणि बहिणींनो घ्या काळजी. भेटूया अशा दुसऱ्या छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.